महायोगपीठी तटे भीमरथ्यम वरद पुंडरीकाय दातु मुनींद्री समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमस्कार श्रोते हो, आपण आज व्हिडिओला सुरुवात करत आहोत. पहा, संतांनी आपल्याला किती परोपरीने मार्ग दावून गेलेले आहेत. पहा, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत येणे पंथी चालो जाता न पडे गुंता कोठे काही. मनाने जाऊ नका हो, त्या संतांचा आधार घ्या. संत काय सांगतात ते ऐका, संत काय सांगतात ते अभ्यासा, अभंगाचा अर्थ करा आणि त्या प्रकारे पुढे जा. भागलिया मज वाहतील कडी त्यांची जोडे सर्व सुख. म्हणून जर साधक एखादा थकला भागला, काय अजून किती दिवस झालं परमार्थ करतोय आणि अजून काय हाताला लागत नाही, असा थकवा येण्याची शक्यता असती प्रत्येक साधकाला. तरी थकून न जाता आणि संतांचा आधार घ्या आणि संतांना विचारा. हे पहा, कुठलीही अशी गोष्ट आहे की आपल्याला सर्वसाधारण एखाद्या पुढाऱ्याला भेटायचं म्हणलं तरी 4 हेलपाटे मारावे लागतात आणि अति उंच दर्जाच्या माणसाला, मंत्र्यांना, संत्र्यांना, पंतप्रधानाला, राष्ट्रपतीला जर भेटायचं म्हणलं तर आपल्याच्याने शक्य होत नाही. या पृथ्वी तलावर जीत जागत असताना, आपण त्यांना पाहत असताना, सर्व आपल्याला माहीत असताना सुद्धा आपण त्यांना भेटू शकत नाही. मग मला सांगा, आगायस श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवरी वस्ती जेती असा असणारा परमात्मा, तिन्ही ताळाचा मालक, आणि तो आपल्याला सहजासहजी मला सांगा कसा भेटेल. एक तर तो कल्पनातीत आहे. माणूस कल्पनाच करू शकत नाही त्याची. आहे, वेद सांगतात की आहे नाही, आहे नाही, शास्त्र सांगतात हा हा, पण कल्पनाच ज्या गोष्टीची करू शकत नाही, माया जिथं पोचतच नाही, ती एवढं सहजासहजी हस्तगत होतं का. म्हणून निळोबारा एका गोळणीमध्ये सांगतात, वा नाना साधनाच्या केल्या खटपटा परीन पावती याचे दारवंटा, जाणो जाता जाणीव झाली आड फाटा आणि योग अभ्यासे सिद्धी रोहिती वाटा हो. जपता बीजमंत्र चळशी घाली घाला, करिता दान धर्म पुढे भोगवी ती फळा, सोळे मिरविता विधी निषेध आगळा, आता हेची धणीवरी द्याव याला हो. काही करून तो हस्तगत होत नाही. मग आता एकच करू, आता याला गीती गाऊ, गीती गाऊन आपण नाचून त्याचंही आळवण करू. कारण नारदाने एकदा विचारलं, देवा मला तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही कुठं सापडताल. देवाने निश्चित पत्ता जो सांगितलेला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. हे रामकृष्ण हरी.